बघा हे गणित. काय दिलंय? एका मिश्रणात सोने आणि तांबे यांचे गुणोत्तर 7:2 आहे. जर मिश्रणाचे वजन 27 ग्रॅम असेल तर त्यात सोन्याचे प्रमाण किती? एकवीस. बघा सोपं आहे गणित. बघा 7:2 आहे म्हणजे काय? टोटल 27 ग्रॅम आहे. आणि हे 7:2 म्हणजे टोटल भाग किती आहेत? 7 आणि 2 9 भाग आहे. सोन्याचे प्रमाण किती आहे? मग सोने किती आहे? 7. 9 पैकी 7 भाग म्हणजे किती आलेले? 9 त्रिक 7 त्रिक 21 ग्रॅम. हे झालंय आपल्याला, हेही झालंय. सांगायचं उत्तर काल झालंय ए बाय बी इज इक्वल टू 2/3. तर 3a + 2b इन ब्रॅकेट डिवाइड बाय इन ब्रॅकेट 3a - 2b. काय येईल ते? काल झाले नाही गणित. नमस्कार, सुप्रभात. इथे इथे आहे का गणित? ऑनलाईनवाले उत्तर द्या, बघतोय. बघा काय सांगितलं तुम्हाला? ए बाय बी असेल, डायरेक्ट किंमत टाकायच्यात. इथे भागीला आहे ना, डायरेक्ट किंमत टाकायची याच्यामध्ये. बघा भागीला असेल किंवा गुणोत्तर असेल म्हणजे भागीलाच असतं ना. काल गणित फक्त गुणोत्तर होतं ते, असं समजलं का? इथे त्याचा अर्थ तोच आहे. लक्ष आलं का? किंमत टाका डायरेक्ट. मग एची किती? 2 टाका. 2 त्रिक 6 अधिक 3 दुने 6 छेद हे 6 - 6 किती आलं याचं उत्तर? इन्फिनिटी. लिहा, इन्फिनिटी उत्तर लिहा. बघा ऑप्शनपैकी उत्तर नाही आलं, पण तुमचं तर काहीतरी येत असेल ना, त्याला काहीतरी नाव असेल ते सांगायचं. चला आता हा प्रकार जो आहे तो आता नीट बघा, हा महत्वाचा आहे. इथे येईल तुम्हाला, हे बघा, हे हा महत्वाचा आहे. असे गणितं खूप वेळा विचारले जातात. जेव्हा जेव्हा मी म्हणतो की हे गणितं खूप वेळा विचारले जातात, तर याचा अर्थ सगळेच गणितं विचारले जातात. त्याच्यामुळे कोणाला सगळ्यांना इम्पॉर्टंट समजत. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. जर प्रत्येक संख्येत 5 मिळवले तर नवीन गुणोत्तर 4:5 होते. तर त्या संख्या कोणत्या? तुम्ही हे ऑप्शनवरनही सोडवू शकता आणि इक्वेशन करूनही सोडवू शकता. पहिलं बघा, पहिलं ऑप्शन बघा, 15 20. हे किती गुणोत्तर येईल यांचं जर काढलं तुम्ही तर? 15 20चं गुणोत्तर किती येईल? 5 त्रिक 5 चौक म्हणजे 3:4 आहे का? हे दोन संख्या आहे. आता या संख्यांमध्ये 5 5 मिळवा. हा 20 झाला, हा 25 झाला. 5 चौक 20, 5 वजा 25, 4:5 झालंय. हे तेच उत्तर आहे त्याचं. हे ऑप्शनवरनं करता येईल. किंवा हे बघा 12 16, 3:4 आहे, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 5 5 मिळवा. हा 17 होईल, हा 21 होईल. हे होईल का 4:5? नाही, फक्त हे होईल. लक्ष आलं? तर असं सोडू शकता. पण इथे काय केलंय ते व्यवस्थित लक्ष द्या. असं सोडवायचं आहे बरं. काय हे ऑप्शनवरनं सोडवायचं आहे.
पण इथे केलं काय ते बघा. 3 4 गुणोत्तर आहे दोन संख्यांचं, म्हणजे पहिली संख्या किती येईल आपली 3x, दुसरी संख्या 4x झालं. आता या संख्यांमध्ये काय केले त्याने दोघांमध्ये. आता बघा हे का महत्वाचं आहे, कारण दोघांमध्ये मिळवतोय ना तो. समजला, काही ठिकाणी एकाच मध्ये मिळवेल की दुसऱ्या संख्येमध्ये मोठ्या संख्येमध्ये इतके मिळवले. यात मोठी संख्या कोण आहे 4x, तर तो असं म्हणेल की मोठ्या संख्येत इतके मिळवले, लहान संख्येत इतके घटवले, असं म्हणू शकतो तो. तर जसं इक्वेशन आहे, जसं स्टेटमेंट आहे, तसं इक्वेशन तयार करायचं. मग इथे 3x आणि 4x दोघांमध्ये प्रत्येक संख्येत म्हणजे दोघांमध्ये 5 मिळवले, म्हणजे काय केले 3x अधिक 5 आणि 4x अधिक 5 हे केलं. असं केल्यामुळे काय झालं, हे जे गुणोत्तर होतं या संख्या ज्या भेटल्या आता, तर यांचं गुणोत्तर किती झालं 4x5 हे त्याने दिलेलं आहे. हे जे 5 5 मिळवल्यानंतर हे जे गुणोत्तर झालं हे काय झालं 4x5. लक्षात आलं. याच्यावरनं एक्स काढता येईल. कसं, याला कसं लिहिणार 3x अधिक 5 छेद 4x अधिक 5 बरोबर 4/5 असं लिहिता येईल. आता तुम्ही म्हणणार याला 4x आणि 5x लिहिलं, लिहा. मग इथे x येईल कटून जाईल तो. समजलं. आणि हे जे असतं हे डायरेक्ट असं लिहितो ना आपण, समजलं का. तर बघा आता हा इकडे कंस पाठवा, 5 इकडे पाठवा, काय येईल 5 गुणिले 3x अधिक 5, तिकडे काय होईल 4 गुणिला 4x अधिक 5. याच्यात काही अडचण आहे का कोणाला की हे काय केलं मी, समजलं ना. आता हे सोडवा. 5 त्रिक 15x अधिक 5 25 बरोबर 4 चौक 16x अधिक 4 पंचे 20. अक्षराकडे अक्षर, अंकाकडे अंक. मोठं अक्षर कोणतं आहे 16x आहे ना. 16x कडे 15x गेले काय होईल मायनस होतील, इथे प्लस आहे. आता हे प्लस 20 आहे. आता इथे जर कोणी येतोय तर इथला इकडे जाईल. मग इथे कोणी 25 मायनस 20, म्हणजे इथे काय आलं उत्तर x बरोबर 5. x बरोबर किती आलं 5. मग पहिली संख्या होती 3x म्हणजे 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. मग हे येईल 15 आणि हे येईल 20. असं सोडवावं लागेल. समजलं. आता खूप ठिकाणी इथूनच सोडवता येतं. समजलं का. लिहून घ्या, पहिले लिहून घ्या. एकतर ऑप्शनवरनं सोडवायचं किंवा याच्यावरनं. हे इक्वेशन कसं केलं ते माहितीसाठी असू द्या, खूप ठिकाणी कामं येऊ शकतं ते पुढे. जेव्हा आपण वयवारीचे गणित बघू तेव्हा कामात येईल ते, याच्यातही येतील. चला झालंय. याचा काही येईल 900 रुपये येईल ना तुम्हाला याचा काही. हां
हा प्रश्न आहे. बघा, एका बॅगमध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशांच्या नाण्यांचे गुणोत्तर 1, 2, 4 आहे. जर बॅगमध्ये एकूण 120 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती? आता बघा, गुणोत्तर कोणाचं दिलेलं आहे? गुणोत्तर कोणाचं दिलेलं आहे? नाणे. समजलं? नाण्यांचे म्हणजे जे कॉईन असतील, कॉईन त्यांचं दिलेलं आहे. कॉईन कसे असतात? 1, 2, 3, 4 असे संख्येमध्ये असतात. समजला? 5 रुपयाचा, 2 रुपयाचा, 1 रुपया असे ते संख्येमध्ये असतात ना, 50, 200, 40 असं. आणि पैसे जे असतात ते पैसे पैशात असतात. आता मी जर म्हटलं की पैशांमध्ये काहीतरी सांगितलं तर नाणे बदलतात. मी जर म्हटलं 50 रुपयाचे 1 रुपयाचे नाणे, किती नाणे असतील? 50 रुपयामध्ये 1 रुपयाचे नाणे किती असतील? 50 असतील. 50 रुपयामध्ये 2 रुपयाचे नाणे किती असतील? म्हणजे काय? नाणे वेगळे, पैसे वेगळे. समजलं? नाण्यांचं गुणोत्तर वेगळं, पैशांचं गुणोत्तर वेगळं. आणि मी काय सांगितलंय, कम्पेअर जर करायचं असेल तर इक्वल टूला जर घ्यायचं असेल आपल्याला तर तेच आपल्याला अनुपात म्हणजे त्या गुणोत्तरात पाहिजे. समजला? जे गुणोत्तरात असेल तेच एकूणशी आपल्याला कम्पेअर करता इक्वल टू करता येतं. जसं 2 जणांचा पगार 3:2 प्रमाणात आहे, 5-10 हजार रुपये, आणि मग एकाला किती, ते काय केलं आपण, याला किती त्याला किती भाग असे केले होते. आता इथे कॅल्क्युलेट करताना काय करायचं आपल्याला, की नाणे जर असतील तर एकूण नाणे दिले पाहिजे. नाण्यांचं गुणोत्तर असेल की असं दिलं आहे त्याने, बघा, हे 1 रुपयावाला आहे, हे 50 पैसेवाले आणि 25 पैसेवाले. किती नाणे? हे 1, 2, 4, म्हणजे 1x, 2x, 4x असं झालं ना. मग मी काय करेल, याला इक्वल टू करण्यासाठी आपल्याला एकूण नाणे पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? एकूण नाणे. पण दिले का त्याने एकूण नाणे किती आहे? की 500 नाणे, 300 नाणे असं दिलं आहे का? नाही. त्याने काय दिलं आहे की त्या बॅगमध्ये एकूण 120 रुपये आहेत. म्हणजे कम्पॅरिझन काय साठी काय दिलं आहे त्याने? रुपये दिलेले आहेत, रुपये. मग रुपये दिलेले आहे, मग हे जे गुणोत्तर असेल हे नाण्यांचं गुणोत्तर आहे, तर आपल्याला रुपयाचं म्हणजे मूल्याचं गुणोत्तर आणलं पाहिजे ना. म्हणजे मूल्यांचं गुणोत्तर असेल तर कोणत्या नाण्याचे किती रुपये ते काढता येतील आपल्याला. समजलं का? इथे एकूण काय दिलं आहे त्याने? रुपये दिलेले आहे, रुपये. रुपये किती आहे? 120. मग हे नाणे आहेत, ते एकूण नाणे पाहिजे होते. समजलं? 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. इथे नाण्यांचं गुणोत्तर दिलं आहे आणि त्याने जर म्हटलं असतं की 50 नाणी आहेत, मग आपण याला 1x, 2x, 4x असं करून ते इक्वल टू केलं असतं. इथे ते डायरेक्ट करणार नाही का? कारण इथे इक्वल टू करण्यासाठी त्याने पैसे दिलेले आहेत, म्हणजे मूल्य दिलेलं आहे, मूल्य. मग मूल्यांचा गुणोत्तर आपल्याला काढावं लागेल. समजलं? नाण्यांवरनं मूल्यांचं गुणोत्तर आपल्याला काढावं लागेल. तर मग ते आपण याच्याशी कम्पेअर करू आणि मग कोणाचे किती नाणे ते बघू. समजला? म्हणजे कसं बघा, आता 1 रुपयाचं एक नाणं म्हणजे मूल्य किती रुपये होईल त्याचं? 1 रुपयाचं एक नाणं म्हणजे मूल्य किती होईल? 1 रुपयाचं एक नाणं, एक नाणं आहे म्हणजे किती रुपये त्याच्यामध्ये? 1 रुपया आहे ना. रुपयामध्ये कन्वर्ट करा, रुपयामध्ये कन्वर्ट करा. आता 1 रुपयाचं एक म्हणजे 1 रुपया असेल. समजलं? 50 पैशाचे 2 नाणे म्हणजे किती रुपये असतील? 1 रुपया असेल. 25 पैशाचे 4 नाणे म्हणजे किती रुपये असतील? 1 रुपयाच असतील. समजलं?
यांचा गुणोत्तर काढा बरं. तेच येईल 1 1 1. समजलं? म्हणजे मूल्यांचं गुणोत्तर काढलं 1 1 1. आता बघा एक लक्ष द्या की नाण्यांचं रूपांतर म्हणजे नाणे जे आहे त्यांच्या गुणोत्तराचं रूपांतर जर आपल्याला मूल्यामध्ये करायचं असेल तर याच्या गुणोत्तराला डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? 1 रुपयामध्ये ते नाणे किती मावतात त्याने डिवाइड करायचं. जे दिलेले नाणे असतील ते 1 रुपयामध्ये किती मावतात त्याने डिवाइड करायचं. समजलं का काय म्हणतोय मी? आता बघा समजा हा 1 आहे, याला मला नाण्यांचं रूपांतर मूल्यात करायचं आहे. तर नाण्यांचं रूपांतर मूल्यात करायचं आहे तर डिवाइड करायचं आहे मला. दिलेले नाणे 1 रुपयात किती मावतात त्याने याला डिवाइड करायचं आहे, याला नाण्यांना. मग 1 आहे 1, तर 1 रुपयामध्ये 1 रुपयाचं नाणे किती मावतील? एकच मावेल. मग डिवाइड बाय 1. मग उत्तर किती येईल? 1. झालं? हे 2 आहे. आता त्याला जाऊ दे, ते गुणोत्तर आहे. 50 पैसे 1 रुपयामध्ये किती मावतील? 2. डिवाइड बाय 2. याचं उत्तर किती आलं? 1. हे 25 पैसे 1 रुपयात किती मावतील? 4. म्हणजे किती आलं इथे? 1. आता इथे समजा असं असतं 10 पैसे आणि इथे असतं 20. हे गुणोत्तरात असतं 20. आपण डिवाइड बाय काय केलं असतं? किती? 20. किती? हे किती मावतात ते करायचं. हे नाही, हे तर दिलेलं आहे. याला डिवाइड कोणी करायचं? हे किती मावतात? 10 पैसे 1 रुपयात किती मावतात? मग नाही काढता आलं तर तुम्हाला एक लक्षात ठेवा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. किती? 100 पैसे. मग 100 पैशामध्ये 10 पैसे किती मावतात? 10 ने डिवाइड करा म्हणजे 10 मावतात. 20 ने डिवाइड करा 5 मावतात. 25 ने डिवाइड करा 4 मावतात. ते मिळेल आपल्याला नाही समजलं तर. मग इथे आपण 10 करू. समजलं? कळलं काय? व्यवस्थित लक्ष द्या की नाण्यांचं रूपांतर मूल्यामध्ये करताना त्या नाण्यांच्या गुणोत्तराला ते दिलेले जे नाणे आहेत, हे मूल्य जे दिलेलं आहे, हे 1 रुपयात किती मावतात तितक्याने डिवाइड करायचं. समजलं? किंवा हे जे सांगितलं होतं मी आधी की 1 रुपयाचं नाणं म्हणजे किती रुपये, 50 पैशाचे 2 नाणे म्हणजे किती रुपये, असं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आता इथे जर 5 असते तर मी किती रुपये लिहिले असते सांगा खाली? म्हणजे रुपये काढल्यानंतर परत त्याचा अनुपात, त्याचं गुणोत्तर काढावं लागतं, फक्त एवढंच आहे. कळतंय काही? बघा अजून एक उदाहरण घेऊ. आता समजा असे दिले नाण्यांचं गुणोत्तर आहे हे 1 रुपया 50 पैसे 25 पैसे. आता याच्यामध्ये 5 20 24 असं आहे. आता मला याचं मूल्यामध्ये रूपांतर सांगा. जर अशा पद्धतीने केलं किती तर हे 5 नाणे 1 रुपयाचे म्हणजे किती रुपये? 5 रुपये. हे फक्त इथे लिहितोय बरं का आपण, म्हणजे याचा अर्थ 5 रुपये येते असं नाही आहे. हे फक्त कशासाठी लिहितोय आपण? त्या मूल्यामध्ये तो गुणोत्तर काढण्यासाठी. समजलं का? नाही तर तुम्ही म्हणणार की 1 रुपयाचे 5 नाणे, असं नाही येते. 5 भाग आहे ते, 5 भाग. समजला? 5 नाणे नाही आहे. कारण हे गुणोत्तर म्हणजे काय असतं? भाग असतात, भाग. ते ॲक्च्युअल संख्या नसते. त्याच्यानी कॉमन अवयव माहिती नाही ना आपल्याला, तो एक्स म्हणून. मग आता 5 नाणे म्हणजे 5 रुपये. समजलं? आता हे 20 नाणे 50 पैशांचे किती रुपये होतील? 50 पैसे अर्धा रुपया, त्याने भागा. म्हणजे 20 नाणे अर्धा रुपया असतो ना तो. मग अर्धा रुपयाने जाऊ द्या. 50 पैसे म्हणजे किती? जाऊ द्या. 1 रुपयात किती मावतात ते? जाऊ द्या. 1 रुपयात 2 नाणे मावतात. मग 20 नाणे किती रुपये होतील? 10 रुपये. इथे 4 नाणे म्हणजे 1 रुपया. मग 24 नाणे म्हणजे किती रुपये? किती? 6 रुपये. म्हणजे 6 रुपये आले. आता यांचं गुणोत्तर काढा. किती येईल? 5 10 6 असंच येईल. हे भागणी जाते ना कोणाला?
सारखा भाग नाही जाते, सगळ्यांना सारखा भाग जात नाही. म्हणजे 5, 10, 6. समजा समजा असं नाही काढलं, मग मूल्यांचं काय सांगितलंय हे सूत्र. नाण्यांचं रूपांतर मूल्यात करायचं असेल का, कारण एकूण नाणेनी मूल्य दिलेले म्हणून करतोय आपण. नाणे दिले असतं तर कशाला केलं असतं आपण, समजलं. मग आता जर असं करायचं असलं या पद्धतीने तर कसं करायचं, तर दिलेले जे नाणे त्याला त्याचे जे मूल्य वरचं जे दिलेले किती रुपयाचे ते 1 रुपयात किती मावतात तितक्याने डिवाइड करा. मग 1 रुपयात 1 रुपया एकच मावतो, तर 5/1 म्हणजे डायरेक्ट मिळेल आपल्याला 5. हे 50 पैसे किती मावतात, 2 मावतात, म्हणजे किती मिळेल, किती मिळेल 10 मिळेल नाही, 20/2. हे किती मावतात 4, म्हणजे किती मिळेल 6. ते चालं. आता हळूहळू कळेल बघा. आता हे आले आपल्या 1 1 1 आले, आणि हे मिळून किती रुपये, हे रुपये आले. आता हे काय आले रुपये, हे मिळून किती रुपये 120. मग 3x बरोबर x x x येईल ना, ती 3x बरोबर 120. x बरोबर किती 40. x बरोबर 40 म्हणजे काय, तर एकाचे किती रुपये 40, दुसऱ्याचेही 40, तिसऱ्याचेही 40 रुपये. म्हणजे प्रत्येकाचं मूल्य किती आहे 40 रुपये 40 रुपये 40 रुपये मिळालं. आता हे म्हणजे 1 रुपयाचे डॉलर जे आहे ते किती आहे 40 रुपयाचे, 50 पैशाचे डॉलर बी 40 रुपयाचे, 25 पैशाची 40 रुपयाचे झालं. पण विचारलं काय त्याने, 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती. आता 50 पैशांचं मूल्य किती आलं 40, नाणे किती असतील, 1 रुपयात 2, तर 40 रुपयामध्ये 80 असतील. तर लिहून घ्या 50 पैशावाले 40 रुपये गुणिले 2 म्हणजे 80 असतील. 25 पैशावाले किती असतील, किती 40 रुपयामध्ये किती असतील 25 पैशावाले, 1 रुपयात किती मावता 4 ना, मग 40 रुपयात किती मावतील गुणिले 4 करा, म्हणजे किती 160 नाणे असतील. 1 रुपयावाले किती नाणे 40 गुणिले 1 म्हणजे 40 नाणे. लिहून घ्या. घेऊ आपण याच्यावर अजून 2-3 घेऊ, टेन्शन नको आहे. तुम्हाला नाणेघाट माहिती आहे का, नाणेघाट, नाणेघाटवर प्रश्न येतो बरं. नाणेघाट नाव ऐकलंय का, तुम्ही ऐकलं काय ते सांगा, जाऊ द्या. शिवनेरी ऐकलंय का, शिवनेरी, शिवनेरी बी नाही ऐकलं. अरे ऐकलंय की नाही शिवनेरी, शिवनेरीकडे किल्ला आहे ना, शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, तिकडे जुन्नर, जुन्नरमध्ये आहे ना तो, तर जुन्नरमध्येच नाणेघाट आहे. तो नाणेघाट तो एक घाट होता, म्हणजे जे मुघल बिघल यायचे ना तिकडनं उत्तर भारतातून, ते त्या घाटातून यायचे, तिथून व्यापार चालायचा आपला, समजला. किंवा तिकडनं मग मुंबईकडे जायचे, असं तो घाट होता, तिथून मुंबईकडे रस्ता होता जायला. आजही आहे तिथे, आता फिरायला जातात टाइमपास करायला लोक. व्यापारी मार्ग होता तो, व्यापारी मार्ग, मुंबईला जोडणारा होता. ठीक आहे ठीक आहे, नेटवर टाकून पाहता नाणेघाट. चला एक प्रश्न घेऊ, लिहून घ्या, सोपा आहे.
प्रश्न व्यवस्थित वाचा, त्याचा अर्थ काय तो बघा. एका बॉक्समध्ये रुपये 1, 50 पैसे, 25 पैशाची नाणी आहेत. त्यांचे गुणोत्तर 1, 2, 3 आहे. 1, 2, 3 असं. जर 50 पैशाच्या नाण्यांची संख्या 80 असेल तर बॉक्समध्ये किती रुपये आहेत? टोटल रुपये किती आहेत? व्यवस्थित वाचा तो प्रश्न. चला, आता इथे गुणोत्तर कोणाचं दिलंय? डायरेक्ट नाणी दिलेली आहे. नाण्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. ते किती आहे नाण्यांचं गुणोत्तर? तर 1 रुपयावाले, 50 पैशावाले आणि 25 पैशावाले यांचं गुणोत्तर किती आहे? 1, 2, 3. म्हणजे नाणे किती झाले? 1 झाले, हे 2 1 झाले, हे 3 1 झाले. 1 रुपयावाले 1, 50 पैशावाले 2 1 आणि 25 पैशावाले 3 1. आता तो काय म्हणतोय की 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती आहे? 80 आहे. आणि इथून किती दिसते? एक्स आहे. किती आहे? किती, एक्स की 2 एक्स? 2 एक्स असं बोलत जा. तर 50 पैशांचे नाणे किती दिसत आहे? 2 एक्स. म्हणजे एक्स किती आला? 2 एक्स बरोबर 80 आले ना. मग कारण याच्याशीच कम्पेअर करू, सगळे करू का आपण? त्याने स्पेसिफिक दिलेलं आहे. मग किती येईल याचं? एक्स बरोबर 40. म्हणजे काय? 1 रुपयाचे 40 नाणे आहेत. एकूण नाणे किती आहे? 1 रुपयाचे 40. याचे 2 एक्स, 2 गुणिले 40 म्हणजे 80. ते तर दिलेच आहे त्याने. आणि 3 गुणिले एक्स म्हणजे 120 नाणे आहेत. झालं. आता रुपये किती आहे ते बघू. 40 नाणे 1 रुपयाचे म्हणजे किती रुपये? 40 रुपये. 80 नाणे 50 पैशाचे म्हणजे किती रुपये? 40. आणि 25 पैशाचे 120 नाणे म्हणजे किती रुपये? 25 पैशाचे एक नाणं म्हणजे, हे बघा नाही समजलं, 25 पैसेचं एक नाणं आहे. समजलं? एक नाणं 25 पैसे असेल तर 120 नाणे किती पैसे असतील ते काढा. समजलं? किती पैसे असतील? मग हे इकडे पाठवा. 25 शून्य, 25 दुने 50, आजच्याला 5, 25 एक 25 आणि 5 30. झालं. आणि तुम्हाला माहिती आहे 100 पैसे म्हणजे 1 रुपया. म्हणजे 2 शून्य इकडे सरकले की 3000 पैसे म्हणजे 2 इकडे आले तर किती रुपये होतील ते? 30. किंवा 25 पैसे म्हणजे 0.25 रुपये होता. हे जर माहिती असलं डायरेक्ट त्याने गुणा. 0.25 तेच करावं लागेल तुम्हाला. कळतंय का? आणि हे तर सोपं आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे. 4 नाणे म्हणजे 1 रुपया आहे की नाही? मग 4 याला डिवाईड करा 1 रुपया. किती होतील? 30 रुपये. समजलं? तुम्हाला पटेल ते करा, पण ते आणा. चला, किती रुपये झाले मग हे? 40 40 आणि 30 किती आले? 120. लिहा. 120, 110. लिहून घ्या. काही अडचण असेल तर विचारायचं. अजून घेऊ याच्यावर. झालं काय? झालं का? एका थैलीत 25 पैसे, 10 पैसे
आणि 5 पैसे चे नाणे बघा, एका थैलीत 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैशांचे नाणे 1, 2, 3च्या गुणोत्तरात आहेत. जर थैलीत एकूण 30 रुपये असतील तर 5 पैशाचे नाणे किती? 5 पैशांचे नाणे किती? चला, इथे आता नाण्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, एकूण मूल्य दिलेलं आहे. कसं करणार ते पहिलं गणित जे घेतलं आपण याच्यावर ते बघा. किती येते? लक्ष द्या, आलं का? बघा, नाणे दिलेले आहेत एकूण किती? 25 पैशांचे, 10 पैसे आणि 5 पैसे. किती आहे त्यांचं गुणोत्तर? 1, 2, 3. आता एकूण काय दिलेलं आहे? मूल्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मूल्य. मग आपल्याला नाण्यांचं रूपांतर मूल्यामध्ये करावं लागेल. मग मूल्य जे निघेल त्याच्यावरनं परत त्याने काय विचारले नाणे तर ते करावं लागेल. समजलं? मग मूल्यामध्ये करताना याला कशाने भागायचं? तर हे 1 रुपयात किती मावतात त्याने भागायचं. समजलं? मग किती मावतात ते? 4. मग 4ने भागलं म्हणजे इथे उत्तर काय येईल? 1/4. हे किती मावतात? 10 पैसे. किती? 10. म्हणजे याला किती भागणार? 10ने. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 1/5. लक्ष आलं? याला कितीने भागणार? 20. याचं उत्तर किती येईल? 3/20. आता हे गुणोत्तर आलं, आपल्याला याला सरळ करायचं. सरळ म्हणजे हे छेदातले नाही पाहिजे आपल्याला. तर आपल्याला हे गुणोत्तर काय करायचं आहे? सरळ करायचं आहे.
म्हणजे अंशामध्ये सगळं असलं पाहिजे. समजलं. मग हे छेद काढायचे असतील तर काय करावं लागेल आपल्याला, त्यांचा लसावी काढायचा. यांचा छेद समान करायचा. काय करायचा, छेद समान करायचा. मग छेद समान केला की हे जे गुणोत्तर असतं ते खालचे जे असतात ते निघून जातात छेद समान केला की. मग छेद समान करायचा असेल तर कशात करायचा, कोणत्या संख्येत समान करायचं आहे त्याला. काय करतो आपण प्रत्येक वेळेस, असं शिकले होते ना आपण बेरीज करताना, छेद समान केला होता. काय केलं होतं तिथे, काय काढतो आपण, लसावी काढतो. कधी छेद समान करायचा असेल लसावीमध्ये करायचा. मग यांचा लसावी किती येतो, 20. मग याला 20 करायचं असेल तर कितीने गुणावं लागेल, 5 वरही 5, याला 4, यालाही 4. याला काही करायची गरज नाही. म्हणजे काय होईल, हे समान होईल. मग समान कट होतं ना, समान कट होतं. समजला, गुणोत्तरामध्ये समान कट होतं. मग इथे किती आलं, 5 गुणिले 1 5, हे 4 आणि हे 3 आलं हे गुणोत्तर. हे कशाचं गुणोत्तर आलं, मूल्यांचं. मग मूल्यांचं गुणोत्तर 5 4 3 म्हणजे 25 पैसेवाले किती रुपये, 5x रुपये. 10 पैसेवाले 4x रुपये आणि 5 पैसेवाले 3x रुपये. आणि टोटल किती रुपये आहेत, 30 रुपये. झालं. हे 5 आणि 4 किती, 9 आणि 3 12x बरोबर 30 रुपये. तर x बरोबर किती, 30/12. बस असं राहू द्या. पुढेही सोडवलं चालतं, पुढेही सोडवलं चालतं, पॉईंटमध्ये उत्तर येईल किंवा तसंच राहू दिलं चालतं. त्याने विचारलं काय ते सांगा पहिले. 5 पैसेवाले किती, मग 5 पैसेवाले 3x आहे. मग 5 पैसेवाले रुपये किती आहे, रुपये तर 3 गुणिला x म्हणजे 3 गुणिला x किती आहे, 30/12. 3 आहे का 3, 3 चौक 12 झालं. 30/4 म्हणजे किती होता पहा, 4 7 28, 4 25 म्हणजे किती रुपये, 7.5 रुपये. 7.5 रुपये आले. मग 7.5 रुपयामध्ये 5 पैसे किती मावतात, तर बघा 1 रुपयात किती मावतात ते, इथेच लिहिलं ना आपण, किती मावतात, 20 मावतात. 1 रुपयात 20. मग 7 रुपयात किती मावतील, 7 गुणिला 20, 20 7 140. आणि हा अर्धा रुपये आहे, त्याच्यात किती मावतील, 10. म्हणजे टोटल किती सिक्के झाले, ते नाणे किती झाले, 150. लिहून घ्या की हे 150 सिक्के आहे याचे. 10 पैशाचे किती मावतील ते सांगा. 10 पैशाचे किती रुपये, किती सिक्के येतील ते सांगा. 10 पैशांचे, 10 पैशांचे किती येतील, 6 नाही येते. 5 पैशाचे किती आले, 150. 7.5 रुपयामध्ये. बघा 10 पैशाचे किती रुपये, 4x. 4 गुणिला x किती आपला, 30/12. 4 त्रिक 12, 3 10 म्हणजे किती, 10 रुपये. किती रुपये आलं मूल्य, 10 रुपये. मग 10 पैशावाले 10 रुपये आले. 1 रुपयात किती मावतात ते, 10 मावतात. मग 10 रुपयात किती मावतील, 100. म्हणजे उत्तर किती येईल, 100. आणि 25 पैशांचे येईल तुम्हाला. लिहून घ्या. यात काही अडचण आहे का, विचारावर. अजून एक घेऊ याच्यासारखं. चला झालंय, लिहिलं का, हे नाही लिहायचं आहे बरं का. तुम्ही डायरेक्ट छापत नाही ना, म्हणजे डोकं ठिकाणावर ठेवून लिहितात ना, डायरेक्ट छापायचं नाही त्या. लिहा पुढचा.
प्रश्न काय? एका बॅगमध्ये 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशाचे नाणे 5, 4, 3च्या गुणोत्तरात आहेत. जर नाण्यांचे मूल्य ₹171 असेल तर सर्व प्रकारच्या नाण्यांची संख्या किती? नाणी म्हणजे काय सांगा बरं? नाणी म्हणजे काय असते? अरे नाणी म्हणजे काय माहिती नाही? मला सांगा, तुमच्या बाबांची आई म्हणजे आपली कोण? आजी. आईची आई म्हणजे आपली कोण? देर इज नो स्पेसिफिकेशन. हां, आजी आजी. जर मी म्हटलं म्हणजे आले समजा म्हणजे ही माझी आजी आहे, तुम्ही डायरेक्ट डोक्यामध्ये दोन, एक तऱ्हेच्या आईची आई, एक तऱ्हेच्या बाबाची आई. समजलं? पण हिंदीमध्ये स्पेसिफिकेशन आलं आहे. जर मी नानी म्हटलं की तुम्हाला लगेच कळेल की कोणाची आई. नानी म्हणजे कोणाची आई? आईची आई. आणि दादी म्हणजे? दादा म्हटलं मी, हा माझा दादा आहे मराठीत, तर तुम्हाला कळेल की दादा म्हणजे मोठा भाऊ असेल. आणि जर मी दादा म्हटलं हिंदीमध्ये, हे हमारे दादा आहे, तर ते शब्द तेच आहे, तेच आहे. जाऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. याचं काय उत्तर आहे ते सांगा. बघा, परत लक्ष द्या. नाण्यांची संख्या दिलेली आहे. नाणे दिलेले 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे. किती आहे त्यांचं गुणोत्तर? 5, 4 आणि 3. झालं. आता त्यांची मूळ रक्कम दिलेली आहे, म्हणजे मूल्य दिलेले आहे, तर मूल्यामध्ये पहिले कन्वर्ट करावं लागेल. आणि रक्कम किती दिलेली आहे? टोटल 171. याच्याशी कम्पेअर करण्यासाठी आपल्याला मूल्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मूल्यांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? तर छेदामध्ये हे एका रुपयात जितके मावतात तितक्याने भागावं लागेल. मग एका रुपयात 50 पैसे किती मावतात? 2 मावतात. मग 2ने भागा, म्हणजे याचं उत्तर येईल 5/2. भागणी गेला ना तो, तसा तसा इथे 4ला कितीने भागणार? म्हणजे 1 येईल. 10 पैसे 3ला कितीने भागणार? म्हणजे 3/10. आलंय. आता असं आल्यानंतर आपण काय करतो? यांचा छेद समान करतो. याच्या छेदात कोणी नाही म्हणजे कोण आहे? 1 आहे. छेद समान करा. कशात होईल छेद समान? लसावी किती येईल यांचा? 10 येईल. मोठी संख्या येईल ना 10. छेदच बघायचा, वरचं नाही बघायचं. झालं. मग याला 10 करण्यासाठी किती करावं लागेल? 5. याला 5, याला 10, याला 10. याला करायची गरज नाही, हे कट होऊन जातील. मग हे किती आले? 25, 10, 3. म्हणजे किती? 171 रुपये. आता हे 25x प्लस 10x, किंवा जाऊ द्या, हे आता झालं. हे समजलं ना तुम्हाला? आता अजून शॉर्टकट करू. सर्व प्रकारच्या नाण्यांची संख्या किती आहे? सर्व प्रकारच्या नाण्यांचं मूल्य काढा पहिले. एकची किंमत काढली तरी चालेल. किंवा 50 पैशाचे नाणे किती आहे? 25 आहे. किती आहे टोटल नाणे? 25 आणि 10, 35, 36, 38, 38. 38 नाणे, छेद 38 करा. आणि 171चे किती? जाऊ द्या, ताण नको या. किती आले? 38x बरोबर किती? 171. 38ने भाग द्यायला. x बरोबर 171/38. कोणाच्या पाड्यात येतं सांगा बरं? 19च्या येतात. 171 बी येतात. 19 दुने 19, किती? 9, म्हणजे 9/2. म्हणजे x किती आला? 9/2 आला. आला. आता
50 पैशाचे नाणे किती आहे, म्हणजे रुपये किती येतील त्याचे रुपये, तर 25x आहे ना, 25x. मग 25 गुणिला एक्स किती आहे, 9/2. म्हणजे किती रुपये आले हे बघू आपण. हे करून घ्या, 25 नम 225 म्हणजे किती रुपये, 112.5 रुपये इतके आले. 112.5 रुपये मूल्य आलं. म्हणजे नाणे किती असतील मग ते 50 पैशांचे, एका रुपयात 2. मग इतक्या रुपयाने दुप्पट मावतील. मग याचे दुप्पट किती होतात, 112.5 रुपयाचे दुप्पट किती होतात. परत लक्ष द्या, इथून लक्ष द्या परत. 5 4 3 नाणे आहेत. याला मूल्यामध्ये कन्वर्ट काय करतोय आपण, कारण एकूण मूल्य दिलेलं आहे. झालं. कसं कन्वर्ट करायचं, छेद करायचा. कोणी करायचा, हे जे नाणे आहेत ते एका रुपयात किती आहेत ते समजलं, तितक्याने भागायचे. समजलं. किंवा तुम्ही याला गुणायचं जर असलं, गुणायचं, तर मग हे म्हणजे किती रुपये होतात तितक्याने गुणायचं. मग 50 पैसे म्हणजे 0.5 रुपये मूल्यात करतोय ना आपण. मग याला 5ला 0.5ने गुणा, तेच येईल 0.5 म्हणजे 5/10 गुणिला 5 म्हणजे किती येईल, 5 1 5 2 10 म्हणजे 5/2 येईल. आपण ते शॉर्टकट लक्षात ठेवतोय की आता 25 पैसे म्हणजे 0.25 गुणिले 4 करा, 1 रुपया उत्तर येईल. किंवा 4/4 केलं, हे किती मावतात तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. मग हे कन्वर्जन झालं. आता हे असं विचित्र आलं म्हणून आपण याला हटवलं. समजलं. हे आलं काय, छेद समान केल्यावर. आता तुम्ही म्हणणार नाही केला छेद समांतर, मग असं लिहावं लागेल तुम्हाला, 5/2x अधिक तो x अधिक 3/10x बरोबर 171. मग हे इथे तुम्हाला हे वर x, हे तुम्हाला सोडवावं लागेलच, नंतर छेद समान करावा लागेलच. मग इथेच करून घ्यायचा तो. समजलं. मग हे आलं म्हणजे 50 पैशाचे 25x रुपये, 25 पैशाचे 10x रुपये आणि 10 पैशांचे 3x रुपये. झालं. आणि सगळ्यांचे मिळून 38x आहे बरोबर 171. मग x बरोबर किती आला, 9/2 म्हणजे 4.5 रुपये. तर मी 4.5 न लिहिता 9/2 लिहिला. आता 50 पैशांचे सगळ्यांचेच विचारले त्याने की किती किती नाणे आहेत. मग याचे किती रुपये आले, 25x, 25 गुणिला 9/2 एक्सची व्हॅल्यू म्हणजे इतके रुपये आहेत, इतके रुपये 50 पैशाचे इतके रुपये आहेत. म्हणजे नाणे किती असतील, तर एका रुपयात 2. मग याला गुणिले 2 करा. एका रुपयात 2 होते ना ते, मग इथे गुणिला 2 काय, इथे भागीला केलं होतं ना आपण, इकडे गुणिला करायचं. पैशांचं रूपांतर नाण्यांमध्ये करायचं असेल तर एका रुपयात किती त्याने गुणिला करायचं. मग हे 225 नाणे येतील, याचे येतील 225. समजलं. याचे किती येतील, तर हा किती होता 10x, किती होता 10x. मग 10x म्हणजे किती, 10 गुणिले 9/2 म्हणजे किती रुपये, 5 नम 45 रुपये. आता 25 पैसे एका रुपयात किती मावतात, 4. 45 रुपयात किती मावतील, गुणिले 4 म्हणजे किती आले ते 180. म्हणजे हे 25 पैशांचे 180 नाणे आहेत. 10 पैशांचे नाणे किती, मग 10 पैसे किती रुपये आहेत, 10 पैशांचे किती रुपये, 3x, 3 गुणिला 9/2 म्हणजे 9 त्रिक 27/2, 27/2 म्हणजे 13.5 रुपये. किती रुपये, 13.5. 10 पैसे किती मावतात, एका रुपयात 10 मावतात. मग 13.5 रुपयात गुणिले 10 करा म्हणजे किती मावतील ते 135. नाण्यांचं रूपांतर कधीही पॉईंटमध्ये येऊ शकते का, की 1.75 नाणे असं येऊ शकते का, म्हणजे एवढं एक नाणं आहे आणि एवढं मग इकडे तुटलेलं नाणं आहे, असं असं काही आहे का. तर नाण्यांचं जर पॉईंटमध्ये उत्तर आलं म्हणजे चुकलं आपलं असं समजून जायचं. लिहून घ्या हे सगळं, जेवढं कळलं तेवढं लिहा, ताण नको या. परत एक घेऊ आपण, घरी गेल्यावर याचं रिव्हिजन करा. सोपे प्रश्न आहे बरं का. आणि हा एकच भाग सुरू आहे, अजून अजून नाण्यांचं मूल्यात करते, मूल्यांचं नाण्यांमध्ये बाकीच आहे अजून. समजलं का. घेऊ आपण सगळं, घेऊ, टेन्शन नको या.
याच्यात कॅल्क्युलेशन व्यवस्थित शिका. याच्यामध्ये आपली कॅल्क्युलेशनची चांगली प्रॅक्टिस होते हां. आणि लक्षात ठेवण्याची की याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर हे किती विचारलं जातं तर कधीतरी विचारलं जातं. समजलं का? तुम्हाला जे प्रश्न असतात कधीतरी विचारले जातात, पण याच्यातून जी प्रॅक्टिस होते, जो माइंडसेट तयार होतो ना गणित सोडवायचा, तो खूप महत्त्वाचा असतो अशा गणितांमध्ये. याच्यामध्ये फोकस राहावं लागतं. इथे नेमकं काय केलं, तिथे नेमकं काय केलं, उड्या मारतोय इथून तिथे आपण. लक्ष जर हटलं तर मग पूर्ण गणित जातं. तर ते कॉन्सन्ट्रेशनसाठीही शिकतोय आपण, कळलं का? नाही तर तुम्हाला असं वाटेल अरे केव्हाचं हेच चालू आहे, म्हणजे खूप महत्त्वाचे आहे का? जास्त महत्त्वाचं नाही ते, एखाद्या वेळेस आलं तर महत्त्वाचं आहे, समजलं का? पण येण्याचं पर्सेंटेज किती आहे तर सांगता नाही येत, एकदम कमी आहे. येण्याची जी संभाव्यता आहे ती एकदम कमी आहे. पण याच्यातून जे शिकतोय आपण, जो माइंडसेट तयार करतोय टिकून राहण्याचा त्या प्रश्नावर, आणि कुठून काय करायचं ते लक्षात ठेवण्याचा, तो शिकतोय आपण. कळतंय का? तुम्ही जे जे शिकताय ना आता, ते सगळं सायंटिफिकल आहे. लक्षात येतंय का? तुम्ही जे जे शिकताय ते सगळं सायंटिफिकल आहे, सायंटिफिकल. लिहा, प्रश्न लिहा पटकन एक. आता मी शॉर्टकट प्रश्न लिहितो, शॉर्टकट. बघा, एका बॅगमध्ये 1 रुपयाचे, 50 पैशांचे आणि 25 पैशांचे नाणे आहेत, नाणे. समजलं? तर नाण्यांचं जे गुणोत्तर आहे, नाण्यांचं त्यांची संख्या, नाण्यांच्या संख्यांचं गुणोत्तर 3, 4, 5 आहे. म्हणजे 1 रुपयाले 3 आहे असे. आणि त्यांचं एकूण मूल्य जे दिलेलं आहे, एकूण मूल्य ते दिलेलं आहे 93.75 रुपये. किती दिलेले आहे? 93.75. तर ते 50 पैशावाले नाणे काढा. समजला प्रश्न काय? आणि एकदम सोपा प्रश्न आहे. आणि आता किती मोठा दीर्घ सोडवला हा शॉर्टकटमध्ये, बघा कसा सोडवला होतो. 25-30 सेकंदाचा प्रश्न असतो फक्त. आता तुम्हाला असं वाटेल 2 मिनटं लागतील याला, काही लागत नाही 2 मिनटं. आला तर 2 मिनटं लागतील असं वाटेल तुम्हाला, नाही तर मग तर 4 तास कमी आहे. आता हे फटकन कसं सोडवायचं बघा. नाणे, पैसे, मूल्य, मूल्यात रूपांतर. याला काही येईल 3, याला 2, याला काही येईल 5/4. झालं. याचा छेदात काही नाही आहे म्हणजे 1 आहे. लसावी याला 4. समजलं का? लसावी किती आला? 4. याला 4ने गुणावं लागेल. 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 पंच, याला काही करायची गरज नाही. याचा 4 कट होऊन जाईल. किती आला तो? 5. असा आला अनुपात. हे समजलं काय केलं मी? यांचं छेद सारखा केला. मग याला गुणिला 4, याला गुणिला 4, हे कट होऊन जातील. मग हे आलं याचं तसंच. आता या 12x, 8x आणि 12 आणि 8 20 आणि हे 25x बरोबर 93.75. मग x बरोबर किती? 93.75/25. आता हे सोडवत नाही बसायचं, एक्सची किंमत अशीच राहू द्या. त्याने विचारले 50 पैशाचे किती रुपये. मग 50 पैशाचे किती रुपये होतील? तर 8x झाले. मग 8 गुणिला किती ते 93 पॉईंट, मी काढून टाकतो आता ते. समजलं? 2 शून्य. आणि इथे 25 गुणिले 100 बाजूला. हे शिकले आपण मागे. मग सोडवा. आता इथे 75 आहे, शेवटी 2 शून्य असले, 25 असले, 75, 50 असं काही असलं तर 25ने भाग जातो. मग द्या. 25 एक 25, 25 त्रिक 75, उरले किती? 15 आणि 3, उरले किती? 93 वजा 75, 13 आणि 5 18. 18 आले ना? 18वर 7, 25 7 175. मग उरले किती? 7 आणि 5 12, 100 म्हणजे 25 5 125. गेला भाग. परत जातो याला. 25 चोक 25 1 25, उरले 12, 25 5 125. गेला. 4 1 4 दुने 8, 15 दुने 30. म्हणजे किती रुपये आले? 30 रुपये. म्हणजे 50 पैशांचे 30 रुपये. म्हणजे किती कॉईन किती आहे मग ते? 60. 30 रुपये आले ना, म्हणजे 60. 25 पैशाचं विचारलं तसं काढा. समजलं? त्या एक्सने त्याला गुणायचं. लिहून घ्या.
घरी प्रॅक्टिस करा बरं याची. नाही तर एक श्लोक म्हणा. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठम कात्यायनीति च अष्टमं काय होतं ते काल काय सप्तमं कालरात्रीची अष्टमं काहीतरी जाऊ द्या. म्हणजे या सगळ्या 9 देव्यांची नावं घ्या, पण अभ्यास तर करावाच लागेल. देवीचं नाव घेतल्यावर असं तर होणार नाही की तुम्हाला एकदम ते. दुर्गा सप्तशतीमध्ये हे काय म्हणतो आपण त्याला, हे झालं आपलं. उद्या घेऊ बाकीचे आपण. दुर्गा सप्तशतीमध्ये 700 श्लोक आहे म्हणून त्याला सप्तशती म्हणतात. सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 100. तर त्याच्यामध्ये पिक्चरच येतो एक प्रकारे. ते जर गोष्ट वाचली तुम्ही आणा एक पुस्तक आणा मराठीमधलं सप्तशती. गीता प्रेस गोरखपूर किंवा मोबाईलमध्ये फुकटात आहे गीता प्रेस, त्याचं ॲप आहे. तुम्ही टाका सप्तशती, फक्त मराठीमध्ये वाचा. ते मराठीत ते याच्यात नको वाचा संस्कृतमध्ये, नाही तर मग डोक्यावरून जाते. ते सगळेजण मी काय करतो साधना करतो वाचतो, समजत काही नाही. ते जसं मामा आत्मनं करता ना लग्नामध्ये. आजकाल जरा एका ठिकाणी गेला होता मी लग्नात, त्या गुरुजीनं लग्न करणाऱ्यांना समजवलं की याचा अर्थ काय होतो. हे बिना अर्थानंच लग्न करताय. सगळ्यात मोठा निर्णय जगातला तो बिना अर्थानं करताय. मग यांच्या संसाराला काय अर्थ राहील सांगा. पण जाऊ द्या, ते आपल्याला काही करायचं नाही आहे. तर अर्थ समजून घ्या. मग तिच्यामध्ये आहे ते गीता प्रेस एकदम भारी दिलेलं आहे मराठीमध्ये, किंवा 20-30 रुपयाचं पुस्तक भेटते. तर तिच्याने एक स्टोरी आहे. तिच्यामध्ये तुम्ही चंडमुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे असे नाव ऐकणार. वेगवेगळे कॅरेक्टर आहे. हे सगळे आहे ना देवीला मारायला येत आहे. का? कारण महिषासूर जो आहे त्याने प्रपोज केलेला आहे दुर्गा मातेला. आता ऐपत काय असते माणसाची, आणि तो काय करतो. रावणाने तो प्रयत्न केला होता ना. आता तुम्हाला ऐकायला थोडं वाढ वाटेल, पण तेच आहे ना ते. देवीने त्याची जागा दाखवून दिली त्याला. तर ती तिची साधना करते, तो तिला त्रास देतोय, तो एक एक धन पाठवतोय, त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये येऊन देवी मारते प्रत्येकाले. त्या भाऊनं समजून घ्यायचं की नाही. भाऊचा माज मेल्याशिवाय जात नाही, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. मग शेवटी भाऊ मरतात, महिषासूर. समजलं का? तर ती एकदम भारी स्टोरी आहे. ती स्टोरी वाचल्यामुळे ना तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते की किती लोक तुम्हाला डिस्टर्ब करायला आले आणि किती तुम्हाला प्रलोभनं दिली. प्रपोज म्हणजे प्रलोभनं. मग सगळे कामं सोडा आणि त्याच आम्ही रिलेशनमध्ये आहे, अमके ढिमके टिमके, आणि सगळं आपलं वाऱ्यावर गेलं. आपल्या आईबाबांचे स्वप्न, ते आईबाबा जाऊ द्या, तुमचे स्वप्न सगळे धाब्यावर टाकले. रिलेशनमध्ये गेले आम्ही एकदम हवेमध्ये झोक्यामध्ये. असे कितीही आले, मग तो शुंभ असो, निशुंभ असो, रक्तबीज असो, चंडमुंड असो, साला कुठेही असो, तो महिषासुरकाना असो शेवटचा, सगळ्यांना संपवून मी माझ्या मार्गाने राहील. ते आपल्याला शिकायला मिळते. म्हणून आपले पूर्वज शिवाजी महाराज असतील, एकही असतील, या दिवसांमध्ये ते सप्तशतीचा पाठ करायचे. म्हणजे ते समजून घ्यायचे आणि शक्ती निर्माण करायची आणि लढायला जायचे. म्हणून ते बायकोचं कुंकू पुसून जाऊ शकायचे नाही.